ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अथर्व विचारे ज्या वेळेला कोर्टात हजर झालाय त्यावेळेला खरा खुलासा वेगळाच झालाय। अथर्व विचारे ज्या वेळेला तिकडून पळालाय त्या पळण्यामागे कोणाचा हात आहे आणि त्याचबरोबर अथर्व विचारेच्या या सगळ्या स्टेटमेंटमुळे आता इकडे महिपत आणि साक्षीला तर अटक होणारच, पण त्याचबरोबर प्रियाला पण होणार। कारण प्रियाने खोटी साक्ष दिलेली आहे ही गोष्ट लक्षात येणार। त्याचमुळे ज्याप्रमाणे महिपत आणि इकडे साक्षी यांना खूप मोठी शिक्षा होणार तर प्रियाला छोटी मोठी तरी शिक्षा होणार आणि मुळात रविराजांच्या नजरेमध्ये प्रिया पूर्णपणे पडणार आहे आणि या सगळ्यामध्ये प्रिया आता बरोबर अडकणार। कारण महिपत साक्षीची ती साथीदार आहे ही पण गोष्ट अथर्वच्या स्टेटमेंटमुळे समोर येणार। असं अथर्वने काय स्टेटमेंट दिलंय, कशामुळे या सगळ्यामध्ये आता प्रिया सुद्धा जेलमध्ये जाणार हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया। 7 मार्चच्या भागामध्ये आता अथर्वची एंट्री झालेली आहे। अथर्वला पाहिल्यावरती इकडे साक्षीचे धाबेदार आणलेत आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणायला लागतोय, काय साक्षी शिकरे आता तुमचं तोंड का बंद झालं, म्हणजे असं काय गोष्ट घडले की ज्याच्यामुळे आता तुमची बोलती बंद झाले? हाच तुमचा भाऊ ना अथर्व विचारे? मग काय, मग अथर्व विचारे जर तुमचा भाऊ आहे तर या सगळ्यामध्ये आता तुम्ही मेला म्हणून का सांगितलं? काय अथर्व तुला काय बोलायचं आहे? यावरती आता अथर्व आधी गडबडतो आणि तो म्हणतो, मी का मरेन, मी तर या सगळ्यामध्ये जिवंत आहे, मला असं मारण्याचं यांना काही अधिकार नाहीये। यावरती मग आता तो सांगायला लागतो, मी एका ठिकाणी माझे पेपर घेऊन गेलो होतो आणि ते पेपर घेऊन गेल्यावरती मी त्याची झेरॉक्स काढायला गेली, मग त्यानंतर त्या पेपरचा कसा कुठे काय वापर केला याच्याशी माझा काय संबंध? त्यावरती अर्जुन म्हणतो, काय साक्षी शिकरे आता या संदर्भात तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता। साक्षी म्हणते, हे मला नाही काय माहिती, मला तर असंच सांगण्यात आलं की हा मेलाय म्हणून, यावरती मला कसं कळणार की हा नाही मेला? यावरती अर्जुन म्हणतो, अच्छा बरं तो जिवंत आहे, पण जो जिवंत आहे तो तुमचा भाऊ आहे का, ही तरी गोष्ट खरी आहे का? अर्जुनने असे वकिली डावपेच चुटकीत खेळत तिला बरोबर अडकवलेलं असतं। मग आता ती अधिकच तपप करायला लागते आणि नाही म्हणजे तो माझा भाऊ। यावरती अर्जुन म्हणतो, थांबा ही तुमची दुविधा आपणच दूर करूया। बोला अथर्व विचारे, तुम्ही या महिपत शिकरे यांची बायको आणि त्यांचा म्हणजे त्यांचे अवैध संबंध याच्यामधून जन्माला आलात का? यावरती अथर्व म्हणतो, नाही मी मुळात रत्नागिरीचा आहे आणि मी रत्नागिरीला माझे आई वडील आहेत। अहो माझी आई जिवंत आहे आणि माझे वडील विचारे अशोक विचारे ते जिवंत आहेत, मग तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला काय करू शकता? यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, मी नाही करत आहे, या साक्षी शिकरे आहेत ना या सांगत आहेत की अशोक विचारे यांचे आणि त्यांच्या आईचे अवैध संबंध होते आणि त्यांच्यामधून तुम्ही जन्माला आलात, बरोबर ना साक्षी शिकरे? मी काही चुकीचं बोलतोय का? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे साक्षी सांगायला लागते, नाही तसं कुठे काय असं बोलायला लागल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, महिपत शिकरे यांची सुद्धा मला साक्ष घेणं महत्वाचं वाटतंय। आता महिपत शिकरे यांना सुद्धा मला विचारायचं आहे की या सगळ्यामध्ये त्यांच्या बायकोचे अशोक विचारे सोबत संबंध होते हे सत्य तुम्हीच सांगितलं होतं ना? यावरती मग आता इकडे रविराज म्हणायला लागतात, हे तर खूपच मोठं गौड बंगाल आहे। काय गता या सगळ्यामध्ये जर का मला एक गोष्ट सांग, महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे खोटं बोलतायत, मग तू मधुभाऊंना खून करताना कसं पाहिलंस? आता मुळातच इथे सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात आणि या गोष्टी क्लिअर झाल्यावरती मग आता इकडे जबरदस्त खुलासा होत असतो आणि त्याच वेळेला इकडे आता तन्वी सांगायला लागते, म्हणजेच प्रिया सांगायला लागते, बाबा मला काहीच कळत नाहीये, या साक्षी शिकरेनी जर खून केलेला नाही तर ती इतके साक्षीदार का बदलते, मला काही कळायलाच मार्ग नाहीये, नक्की आता हे काय चाललंय ते? असं म्हटल्यावरती मग आता इकडे नागराज तिच्याकडे पाहतो आणि आता सगळं संपलं, जर का खरंच सिद्ध झालं ना की या सगळ्यामध्ये आता साक्षीनेच खून केलाय तर तुझं काही खरं नाही, हा तो मनातल्या मनात विचार करतो। तोच विचार प्रिया करते आणि तोच विचार रविराज करतात
की मग हिने मधुभाऊंना पाहिलंय तर इतकी केस कशी ताणते, अर्जुन इतके खोटे पुरावे गोळा करेल? नाही, हा अथर्व विचारे हा तर खरा आहे. मग काय खरं काय खोटं काहीच कळायला मार्ग नसतात. आता अर्जुन सांगायला लागतो, हे बघा, ज्या मेलवरून हे सगळे आधार कार्ड पाठवले ना, त्याच्या सकट मी पुराव्यासकट तुम्हाला सांगतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, जे 2-3 आधार कार्ड मागवण्यात आले, एका आधार कार्डवरचं नाव आणि बाकीची माहिती आणि दुसऱ्या आधार कार्डवरचं आता इकडे ऍड्रेस, असं ऍडजस्ट करून त्यांनी हे सगळं काढलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये आता ते नखाते म्हणून आहेत, त्यांनी सुद्धा याचा वापर केला. शशांक नखाते यांचा सुद्धा त्यांनी वापर केलाय आणि ते सगळे आधार कार्ड बनवून घेतलेत आणि हे सगळे खोटे आहेत. मुळातच आता अथर्व विचारे याचे खरे डॉक्युमेंट्स हे आहेत. अथर्व अशोक विचारे हे स्वतः ग्रॅज्युएट असून ते एका प्रायव्हेट कंपनीत काम करतात, हे त्याचे डॉक्युमेंट्स. त्याचबरोबर त्यांचं रत्नागिरीला प्रॉपर घर आहे. रत्नागिरीच्या घरामध्ये त्यांची आई आणि ते राहतात, ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे. त्याचबरोबर या सगळ्यामध्ये आता अजून एक गोष्ट खरी आहे की यांचे डॉक्युमेंट्स वापरलेले त्यांना अजिबात माहिती नाही आहेत. यांच्यावरती एक ना अनेक केस निघू शकतात. आणि आता मला महिपत शिखरेंना विचारायचं आहे की तुम्ही यांना आयडेंटिफाय करू शकता का की तुमच्या बायकोचे संबंध असलेला हाच तो मुलगा? यावरती आता इकडे महिपत शिखरे उडतो आणि नाही, मला तर यातलं काही माहित नाहीये, मला काय कळायच मार्ग नाहीये, मला जे सांगितलं होतं माझ्या बायकोने तेच हे सगळं आहे, माझी बायको का खोटं बोलायला लागली? यावरती आता अर्जुन म्हणतो, तुमची बायको का खोटं बोलेल? तुमची बायको किती वर्षापूर्वी गेली, किती वर्षापूर्वी जाताना तिने हे तुम्हाला सत्य सांगितलं होतं. या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत ना, आणि हे पेपर पण तितकेच महत्वाचे आहेत. अथर्वची आई जिवंत आहे, त्यांचे हे सर्टिफिकेट, असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्या गोष्टी कोर्टासमोर सिद्ध होत. आता जज साहेब सुद्धा हादरतात. इतका खोटेपणाचा कळस करणाऱ्या माणसांना काय बोलावं? एकदा दोनदा नाही, तुम्ही 3दा कोर्टामध्ये खोटी माणसं उभी केलीत, शिवानीला उभं केलं. त्याआधी तुम्ही सांगितलं की मी त्या हॉटेलमध्ये होते, हॉटेलच्या मालकाला इथे आणून उभं केलं. आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये तिसऱ्यांदा तुम्ही एका जिवंत माणसाला मारून हे सगळं केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला या सगळ्यामध्ये आता काय बोलायचं? आणि याच्यावरूनच एक गोष्ट सिद्ध होते की तुम्ही हे सगळं करताय. याआधी साक्षी शिकरे या गिल्टी आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी हे सगळं चाललंय, असं म्हटलं. साक्षी आणि महिपती उठतात आणि नाही, म्हणजे हा अर्जुन सुभेदार खोटी नाटी साक्ष आणतोय आणि आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून आम्ही घाबरून हे सगळं केलं. जज साहेब, तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्यावा. खरंच आम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये निर्दोष आहोत, तुम्ही आम्हाला उगाचच या सगळ्यामध्ये अडकवताय. जज साहेब, आमचं ऐका, खरंच आम्ही निर्दोष आहोत. अर्जुन सुभेदार खोटे साक्षीदार आणतोय आणि म्हणून फक्त आम्हाला हे सगळं करायला लागलं. यावरती अर्जुन म्हणतो, मी कोणत्याही प्रकारचे आत्तापर्यंत खोटे साक्षीदार आणले असतील तर यांनी समोर करावं. आणि या सगळ्यामध्ये मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की हे सगळं करत असताना मधुभाऊंनी खून केला नाही हे सिद्ध होतंय, साक्षीने खून केला हे सुद्धा सिद्ध होतंय. मग या तन्वी किल्लेदार यांनी दिलेल्या साक्षीचं काय करायचं मिलॉर्ड? कारण यांनी तर धडधडीत खोटी साक्ष दिलेली आहे की मी स्वतः मधुकर पाटलांना खून करताना पाहिले. मग यांच्या साक्षीचा सुद्धा विचार व्हावा. आता मात्र प्रिया गडबडते. जो विचार रविराजांच्या मनामध्ये चालू असतो तोच विचार आता इकडे अर्जुनने बरोबर सगळ्यांच्या समोर आणल्यामुळे मग मात्र रविराज सुद्धा हादरतात आणि ते पण या गोष्टीवरती विचार करायला लागतात. त्यावेळेला मग आता अर्जुन म्हणतो, तन्वी किल्लेदार यांना सुद्धा या कोर्टासमोर येऊन सांगण्यात यावं की जर का साक्षी शिकरे या खुनी आहेत तर यांनी येऊन का सांगितलं की मधुकर पाटलांनी खून केलाय? मला याचं उत्तर पाहिजे. असं म्हटल्यावरती आता प्रिया गडबडते. प्रियाला आता कोर्टामध्ये उभं केलं जातं. त्यानंतर अर्जुन सगळे पुरावे सादर केल्यावरती रविराजांच्या समोर पण धक्कादायक हे येतं की असं कसं घडलं, तन्वीने ही साक्ष का दिली, काय झालं असेल? रविराज स्तब्धपणे सगळी गोष्ट बघत बसतात की आता नवीन कोर्टासमोर काय सत्य येणार किंवा प्रियाला या सगळ्यामध्ये काय प्रश्न विचारले जाणार. त्याच वेळेला आता इकडे अर्जुन मिलॉर्ड,
तन्वी किल्लेदार यांना विचारण्यात यावं की मधुभाऊंनी खून करताना त्यांनी पाहिलं आणि साक्षी तिकडे नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे। मग साक्षी या सगळ्यामध्ये इतके हे पुरावे जे काही बदलते ते का बदलते, त्या खोटं का बोलल्या याची चौकशी करण्यात यावी। प्रिया आता त प प करायला लागते, तिची काही तयारी नसते। त्यावर आता सायलीला मात्र खूप आनंद येत असतो, कारण या खोटारड्या प्रियाचा सगळा पर्दाफाश झालेला असतो। आणि त्याच वेळेला जज साहेब या प्रकरणामध्ये अनेक पुरावे साक्षीदार हे मॅन्युप्युलेट केलेले आहेत, पण बाकी साक्षीदार आणि पुरावे मॅन्युप्युलेट केल्याचं एक वेळ समजतंय, पण नामांकित वकील रविराज किल्लेदार यांची खुद्द मुलगी तन्वी किल्लेदार हिचा पुरावा मॅन्युप्युलेट करण्यासाठी महिपत शिकरे यांनी कसं काय मॅनेज केलं, म्हणजे चक्क तिला या सगळ्यामध्ये मॅन्युप्युलेट केलेलं आहे। ही गोष्ट जरा चमत्कारिकच वाटते आणि यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी। साक्षी आणि महिपत यांनी खून म्हणजे साक्षीने खून केलाय हे अजूनही सिद्ध झालं नसलं तरी एक गोष्ट सिद्ध झालेली आहे आणि ती म्हणजे या सगळ्यामध्ये साक्षी शिकरे या दोषी आहेत आणि साक्षी शिकरे यांनी मुद्दामच तीनदा हे खोटे हे सादर करून हे निश्चित केलेलं आहे की त्या कुठेतरी या सगळ्यामध्ये दोषी असल्यामुळेच त्यांनी पुरावे मॅन्युप्युलेट केलेत। असं म्हटल्यावरती मग आता इकडे कोर्ट आदेश देत आहे की साक्षी आणि महिपतीला जेलमध्ये टाकावं। तन्वी किल्लेदार यांना सुद्धा मी आता इकडे अटक करण्याची परवानगी देत आहे आणि त्यांची पण कसून चौकशी व्हावी, त्यांनी हे का केलं, काय केलं याची सुद्धा पूर्णपणे कसून चौकशी केली जावी, हा माझा कोर्टाला आदेश आहे। कोर्टाचा आदेश मिळताच आता प्रिया, साक्षी आणि महिपती या तिघांची रवानगी जेलमध्ये होत असते। अखेर मधुभाऊंना न्याय मिळालेला आहे। मधुभाऊंना न्याय मिळाल्यामुळे आता मात्र इकडे सायलीला खूप आनंद झालाय। जीवाच्या आकांताने प्रयत्न करत आता मात्र इकडे सायलीने मधुभाऊंना पूर्णपणे सोडवलंय। आता या सगळ्यामध्ये सायलीने मधुभाऊंना सोडवल्यावरती आता खऱ्या अर्थाने प्रियाची पण चौकशी सुरू होणार। पुढे गोष्टी कशा घडणार, काय घडणार पाहणार रंजक।